आज मी KFC स्टाईल चिकन पॉपकॉर्न दाखवत आहे। त्यासाठी इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत। मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। मी या चिकन मध्ये 1 टीस्पून मी विनेगर टाकत आहे, 1 टीस्पून आले लसूण पेस्ट, 1 टीस्पून मीठ टाकत आहे, 1 टीस्पून काश्मीरी रेड चिली पावडर। आता या चिकन मध्ये मी पेरी पेरी पावडर टाकत आहे, 1 पाउच मी टाकत आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी याला झाकून ठेवत आहे। ते मी पाव किलो मैदा घेतला आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकत आहे, अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर टाकत आहे। आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता या मिश्रणामध्ये मी चिमूटभर खायचा सोडा टाकत आहे आणि हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 10 मिनिटे होऊन गेलेले आहे। हे चिकन एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते थोडे थोडे करून ह्या मैद्याच्या पिठामध्ये टाकायचे आहे। हा मैदा पूर्ण ह्या चिकनला कोट करायचा आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण मैदा ह्याला चिकटला गेला पाहिजे आणि ह्याला चोळून चोळून जेवढा मैदा ह्या चिकनला लागेल तेवढं करायचं आहे। हे बघा, चिकनला हा मैदा असा चिकटला गेला पाहिजे। झाऱ्यामध्ये चिकन घेऊन पूर्ण मैदा असा चाळून घ्यायचा आहे। हे मी फ्रीजमधलं एकदम थंड पाणी घेतलेलं आहे आणि हे चिकन मैद्यामध्ये घोळवलेलं ते मी ह्या पाण्यामध्ये डीप करत आहे। जास्त वेळ ठेवायचा नाही, फक्त पूर्ण चिकन भिजलं गेलं पाहिजे। असं पूर्ण नितळून घ्यायचं आहे। आता परत हे मी चिकन मैद्याच्या मिश्रणामध्ये टाकत आहे। आता याच्यामध्ये टाकून त्याच्यावर मैदा टाकून पूर्ण कोट करून घ्यायचं आहे। हाताने चोळून चोळून मैदा याच्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे। पूर्ण चिकनला मैदा हा चांगला चिकटला गेला पाहिजे। मैदा पूर्ण चिकटला गेला पाहिजे आणि असे क्रम्स दिसायला पाहिजेत। आता परत हे झाऱ्याने चिकनमधला जो एक्स्ट्रा मैदा आहे तो सगळा काढून टाकायचा आहे। मी सर्व असं करून प्लेटमध्ये ठेवत आहे। हे बघा, कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। आता त्याच्यामध्ये हे चिकन आहे मी तळून घेत आहे। चिकन तळताना खूप जास्त प्रमाणात टाकायचं नाही आणि गॅस मीडियम करायचा आहे। बघा चिकनला कसे क्रम्स आलेले आहेत। हे चिकन जर तुम्हाला डीप फ्रीज करून ठेवायचं असेल, स्टोअर करून ठेवायचं असेल तर तुम्ही एका डब्यामध्ये हे चिकनचे पीस पसरून ठेवायचे आणि त्याच्यावर बटर पेपर ठेवून मग दुसरा लेयर ठेवायचा आणि हे चिकन तुम्ही 8 दिवस डीप फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते काढून अर्धा तास आधी काढून ते तळून खाऊ शकता। ह्याला ब्राऊन रंग आला की काढून घ्यायचा आहे। आता हे मी काढून घेत आहे। इथे मी एका प्लेटवर गाळण ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये काढून घेत आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निथळून जाईल। अशा प्रकारे सर्व चिकन मी तळून घेणार आहे। त्या चिकनवर मी पेरी पेरी मसाला टाकत आहे। पूर्ण हे मिक्स करून घेत आहे आणि किती क्रिस्पी झालेले आहे। तुम्हाला मी एक तोडून दाखवत आहे। आतमध्ये चिकन बघा ज्युसी पण झालेला आहे।